पडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पडला असशील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, रडला असशील हजारदा पण झाले गेले विसर, रडला असशील हजारदा पण झाले गेले आता विसर, मूठ आवळ अश्रूआवर, मूठ आवळ अश्रूआवर, लक्षावरती रोख नजर आणि एक प्रयत्न अजून कर. नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज एका जबरदस्त नोटिफिकेशनची माहिती देण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. शालेय जीवनामध्ये सर्वात टॉपची शालेय स्पर्धा परीक्षा कोणती असं जर तुम्ही मला विचारलं तर त्या परीक्षेचं नाव आहे RIMC परीक्षा, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून या ठिकाणी उत्तराखंड या राज्यामध्ये असलेलं हे मिलिटरी कॉलेज. शालेय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये क्लास 1 दर्जाचा अधिकारी होऊ शकतो. आणि तो कोणत्या परीक्षेच्या माध्यमातून होऊ शकतो, या परीक्षेचं स्वरूप काय असतं, फॉर्म केव्हा सुटतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज या वर्षीचं 2025 नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळणार आहे. आपण या चॅनलला जर नवीन असाल तर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या शालेय स्पर्धा परीक्षेसाठी इयत्ता 1ली ते 10वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहून घेतलेल्या या एकमेव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पाठीमागील सर्व व्हिडिओ सेव्ह आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे पालकांना देखील आपल्या लेकरांना नेमकं कशा पद्धतीने घडवायचंय याची इत्तेंभूत आणि व्यवस्थित माहिती या चॅनलवर दिली जाते. सर्व परीक्षांचं अपडेट दिलं जातं. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण RIMC आलेलं नोटिफिकेशन या ठिकाणी डिटेल समजून घेऊया. पहा, प्रसिद्धी पत्रक, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड. प्रवेश पात्रता परीक्षा डिसेंबर 2025. प्रवेश पात्रता परीक्षा डिसेंबर 2025. आता प्रवेश पात्रता का म्हणलं तर इयत्ता 8वीला प्रवेश मिळतात या कॉलेजला, मग 7वीत परीक्षा द्यावी लागते. किती जन्मतारखेच्या आतमधले किती वयाचे विद्यार्थी या परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून, उत्तराखंड येथे फक्त इयत्ता 8वी साठीची प्रवेश पात्रता परीक्षा आहे. परीक्षा दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. पहा, महत्वाचे 2 पॉइंट. फक्त इयत्ता 8वी, फक्त इयत्ता 8वी साठी प्रवेश पात्रता परीक्षा, तारीख 7 डिसेंबर 2025. 21 डिसेंबरला NMMS ची परीक्षा आहे, त्याच्या अगोदर 7 डिसेंबरला RIMC ची परीक्षा आहे. फक्त आणि फक्त पुणे या ठिकाणी परीक्षा होणार आहे. ओनली पुणे सेंटर असणार आहे. पहा, एक 2-5 मिनिटाचा व्हिडिओ जास्त होऊ द्या, पण डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. पहा, कारण RIMC ची माहिती बऱ्याच पालकांना त्या ठिकाणी माहिती नाहीये, त्यामुळे याची डिटेल घेऊया. शैक्षणिक पात्रता काय लागेल, विद्यार्थी उमेदवार 1 जुलै 2026 रोजी कोणत्याही मान्यता प्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7वी वर्गात शिकत असावा. आता कितवीत पाहिजे, इयत्ता 7वी मध्ये. वय, या परीक्षेसाठी विद्यार्थिनीचे वयोमर्यादा दिनांक 1 जुलै 2026 रोजी 11.5 वर्ष, 11 वर्ष 6 महिन्यापेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा अधिक नसावे. 13 पेक्षा जास्त नसावं, 13 पेक्षा जास्त नसावं आणि 11.5 पेक्षा कमी नसावं. म्हणजे 11.5 पेक्षा जास्त, 11.5 आणि 11.5च्या पुढं आणि 13च्या आतमध्ये असं वय पाहिजे. पहा, म्हणजेच विद्यार्थीची जन्म दिनांक, आता हे मात्र डोक्यात घ्या, 2 जुलै 2013. 2 जुलै 2013 हे मात्र एकदम काळजीपूर्वक पहा. 2 जुलै 2013 रोजी जन्मलेले सगळे विद्यार्थी, त्याच्या पुढचे
आणि 1 जानेवारी 2015 इथपर्यंतचे म्हणजे याच्या अगोदरचे 1 जानेवारी 2015 आणि त्याच्या अगोदरचे 2 जुलै 2013 आणि त्याच्या पुढचे हे सगळे विद्यार्थी ह्या वर्षीची RIMC ची परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. वयाच्या बाबतीमध्ये या दोन्ही जन्मतारिखा अतिशय व्यवस्थितपणे लक्षात घ्या. पहा परीक्षा शुल्क किती असणार आहे. आवेदन पत्र किंवा फॉर्म ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून आपण मागवू शकता. हा मागवायचा आहे, पुढे ऍड्रेस दिलेला आहे. आवेदन पत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया कशी आहे, याचा फॉर्म कसा मिळतो ते समजून घ्या. याचा फॉर्म मिळण्याची प्रक्रिया समजून घ्या. परीक्षेचे माहिती पत्रक, आवेदन पत्र व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच. आता तुम्ही म्हणता हे काय, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, मागे झालेल्या परीक्षांचे प्रश्नपत्रिका तुम्हाला या उत्तराखंड या डेहराडूनच्या कॉलेजवरूनच मागवाव्या लागतात. मग जुन्या प्रश्नपत्रिका, तुमचा फॉर्म, हे सगळं त्या ठिकाणावर तुम्हाला येत असतं. मग मागवण्यासाठी काय आहे, इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराखंड पिनकोड 248005 यांचे मार्फत खालील पद्धतीने मागवता येईल. काय पद्धत आहे पहा, पद्धत समजून घेऊ आपण. पहा ही परीक्षा खूप महत्वाची आहे, खूप महत्वाची परीक्षा आहे. आपण शालेय सगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन ऑनलाईन करतो आणि इयत्ता 1ली ते 10वी सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचं काहीही अपडेट येऊ द्या, काहीही नोटिफिकेशन येऊ द्या, ते आपण त्या ठिकाणी देत असतो. ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदन पत्र किंवा फॉर्म व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच माननीय कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरिता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून यांच्या www.rimc.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सर्वसाधारण व इतर संवर्गाकरिता ₹600 व अनुसूचित जाती जमातीकरिता ₹555 पैसे भरून आवेदन पत्राची फॉर्मची मागणी आपणास करता येईल. कोणत्या साईटवर, www.rimc.government.in. दुसरा पर्याय, दुसरा कोणता पर्याय पहा, की डिमांड ड्राफ्टद्वारे आवेदन पत्र फॉर्म माननीय कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून यांच्याकडून मागवण्याकरता सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थी करता ₹600 DD व अनुसूचित जाती जमाती करता ₹555 DD. मग काय नावाने DD लिहायचा ते पण महत्वाचे. बँकेत गेले DD काढायचा आहे तर काय नावाने करायचा, द कमांडंट RIMC फंड, ड्राइव ब्रांच HDFC बँक, बल्लूपुर चौक डेहराडून, बँक कोड 1399 उत्तराखंड यांच्या नावाने काढावा. हा DD कोणत्या नावाने काढायचा, इंग्लिश मध्ये इथपासून तर इथपर्यंत दिले पहा, यांच्या नावाने काढावा. सदर DD द कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराखंड 248003 या पत्त्यावर पाठवा. कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे, तर या पत्त्यावर पाठवा, या पत्त्यावर पाठवा. हा पत्ता आहे. कोणत्या नावाने काढायचा, तर इथपासून तर इथपर्यंत. कोणत्या नावावर काढायचा आणि कोणत्या पत्त्यावर पाठवायचं, दोन्ही महत्वाचं आहे पहा. आता हे कन्फ्युजिंग आहे, कारण आतापर्यंत आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे काही फॉर्म भरले होते किंवा स्कॉलरशिपचा असेल, तुमचा NMMSचा असेल, तर त्याला वेगळी पद्धती आहे. ह्या परीक्षेला थोडी वेगळी पद्धती आहे पहा. या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती जमातीकरिता DD सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत छायांकित प्रत पाठवणे बंधनकारक आहे. कुणासाठी येते, SC ST कॅटेगरीचे जे आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक झेरॉक्स कॉपी तुमच्या दाखल्याची, जातीच्या दाखल्याची, कास्ट सर्टिफिकेटची, ती त्यासोबत पाठवायची आहे. DD पाठवताना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदन पत्र फॉर्म मागवायचा आहे तो पत्ता पिनकोड अचूक नमूद करावा. आपला पत्ता बरोबर टाका, नाही तर आपलाच पत्ता चुकवायचे. RIMC कडून पाठवलेलं मटेरियल, जुन्या प्रश्नपत्रिका असेल, फॉर्म असेल, त्याने जायचं कुठं, त्याच्यामुळे आपला पत्ता व्यवस्थित टाका. थोडंसं लक्ष देऊन टाका, चूक होऊ देऊ नका. पुढे तसेच इंग्रजी कॅपिटल अक्षरातच लिहिलेला अथवा टाईप केलेला फॉर्म असावा. ठीक आहे. पत्ता हा इंग्रजी
कॅपिटल लेटर मध्येच असावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र, फॉर्म व मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका, मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकाचा संच, माहिती पुस्तिका स्पीड पोस्टद्वारे येणार आहे. पहा, स्पीड पोस्टद्वारे तुम्ही जो पत्ता द्याल त्या पत्त्यावरती आपलं प्रश्नपत्रिका आणि आपला फॉर्म येणार आहे, माहिती पत्रक येणार आहे. पहा, परीक्षेसाठी माननीय कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराखंड यांच्या मार्फत पुरवलेलेच आवेदनपत्र वैधग्राह्य धरले जाईल. कुठेही कुणाची झेरॉक्स काढू नका. ऑनलाईन मागवा, डिमांड ड्राफ्टद्वारे हे तुम्ही मागवा आणि तेच फॉर्म हे व्हॅलिडेट मानले जाणार आहेत. तेच पात्र असतील लोक, त्याच मुलांना त्या ठिकाणी संधी असणार आहे. पुढे पहा, परीक्षेसाठी माननीय कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराखंड यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र द्यावयाचे आहे. स्थानिकरित्या छपाई केलेले, छायांकित प्रतीतले, झेरॉक्स मारलेले व RIMCचा होलोग्राम नसलेले आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाही. RIMCचा प्रॉपर होलोग्राम असलेलेच आवेदनपत्र स्वीकारले जातील, याची खबरदारी या ठिकाणी तुम्हाला घ्यायची. त्यामुळे ठीक आहे, आपण या प्रक्रियेतून बाद होणार नाही याची काळजी घ्यायची. आवेदनपत्र शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही. कोणती फी भरलेली माझी मागे द्या अशा प्रकारचा कुठलाही आपल्याला हक्क नाही. पुढे कागदपत्र कोणती सांगितलेत पहा. आवेदनपत्र फॉर्म नंबर 2 प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. 2 प्रतीमध्ये, त्यासोबत खालील कागदपत्र जोडा. पहिलं दिले पहा, जन्म दाखल्याची छायाप्रत. पुढे उमेदवाराचे आदिवास म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. अनुसूचित जाती जमाती SC ST कॅटेगरीची मुलं आहेत तर दाखल्याची छायांकित प्रत झेरॉक्स लागणार आहे. विद्यार्थ्याचा फोटो लागतो. जन्मतारीख व व्यक्तीच्या नोंदीसह शाळेची बोनाफाईड सर्टिफिकेट पहा आपल्याला कंपल्सरी लागतंय. मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने एक बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचंय. चला पुढे, आवेदन पत्रासोबत विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्थिनीचे आधार कार्ड झेरॉक्स कॉपी जोडणे बंधनकारक आहे. आता आधार जे आहे ते सगळीकडेच लागतं, आपला तो मेन आधार आहे. विद्यार्थ्यांचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो मागील बाजूस विद्यार्थ्याच्या सहीसह उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत झेरॉक्स कॉपी मुख्याध्यापकामार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यामार्फत साक्षांकित करा, अटेस्टेड करा. आवेदन पत्रासोबत फॉर्म सोबत जोडा. आवेदनपत्र परिपूर्ण भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. आणि कुठं फॉर्म जमा करायचा हा, माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर, पुणे 411004 या पत्त्यावर काय करा, 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जाऊन सुद्धा जमा करू शकता. 2 पर्याय दिले, एक तर स्पीड पोस्टाने पाठवा किंवा समक्ष जाऊन मागवायचा. कुठून? डेहराडूनवरून फॉर्म मागवायचा. प्रश्नपत्रिका आणि फॉर्म आपला डेहराडूनवरून येईल, पण भरलेला फॉर्म आणि त्याच्यासोबत जोडायचे डॉक्युमेंट. आता तुमचा अर्ज भरून तयार झाला तर जमा कुठं करायचं आहे? आपल्याला पुण्याला जमा करायचं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, माननीय आयुक्त यांच्या कार्यालयाला आपल्याला दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे फॉर्म जमा व्हायला पाहिजेत. पहा, त्याच्या अगोदर करा 5-10 दिवस. असं नाही की 15 ऑक्टोबरचीच वाट पाहिल आणि शेवटच्या दिवशी जमा करेल, अशी काही न सवय असते वाट पाहायची. तसं काही करू नका. ठीक आहे, RIMC कडे कुठल्याही परिस्थितीत हे फॉर्म जाणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे, चला पुढे. आता परीक्षा कधी आहे, परीक्षा कधी आहे हे जरा समजून घेऊ. पहा, परीक्षेचे वेळापत्रक. रविवारी परीक्षा आहे 7 तारीख, 7/12/2025. पहा, पहिला विषय दिलाय गणित. सकाळी 9:30 ते 11 1.5 तासांचा पेपर. 200 गुणांची परीक्षा आहे, 200. पुढे सामान्य ज्ञान विषय दुपारी 12 ते 1 तास, 75 प्रश्न, 75 मार्कांसाठी गुण दिलेत, 75 गुण. इंग्रजी विषयासाठी 2.5 ते 4.5 2 तास वेळ आहे आणि 125 गुणांसाठी इंग्रजी विषय. यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा पार्ट आहे.
आणि म्हणून जवळजवळ 400 मार्कांची परीक्षा आहे. किती? 400. लेखी परीक्षेतून, या लेखी परीक्षेतून जर तुम्ही पास झाले, पात्र ठरले, तर तुमची इंटरव्ह्यू होते. मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना मौखिक परीक्षा दिनांक यथावकाश कळवण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर रिटर्न मधून पास झाले तर दिल्ली या ठिकाणी किंवा जे RIMC कडून सुचवलं जाईल त्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होतो. आणि मुलांना खूप चांगली संधी आहे. पालक मित्रांनो, या ठिकाणी मला सांगायचं आहे की खूप जबरदस्त संधी आहे. RIMC ला जर आपला विद्यार्थी गेला, आपला पाल्य गेला, तर 8वी 9वी 10वी 11वी 12वी एवढे वर्ष तो तिथे शिकणार आहे. आणि तिथून खडकवासला या ठिकाणी जे आपलं सेंटर आहे त्या ठिकाणी आपले हे विद्यार्थी, त्यांची शिफारस होते. आणि त्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये हे विद्यार्थी त्या ठिकाणी क्लास 1 क्लास 2 दर्जाचे अधिकारी बनतात. आणि म्हणून याचा नक्की गांभीर्याने विचार करा. शालेय स्पर्धा परीक्षा या मुलांचं आयुष्य घडवणाऱ्या परीक्षा आहेत, पुढच्या भविष्यासाठीच्या परीक्षा आहेत. आणि म्हणूनच आपण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून 5वी 8वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS, RIMC ह्या परीक्षांचं मार्गदर्शन आपण करतोय. याची नवीन बॅच जी आहे RIMC ची, ती आपली 1 मे 2026 ला नवीन बॅच सुरू होणार आहे. त्यावेळेस नक्की आता जे मुलं 6वीत आहेत त्या विद्यार्थ्यांनी सावध राहा. 7वीला तुम्हाला ही बॅच लावायची आहे. आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्ही RIMC च्या परीक्षेसाठी नक्की खूप चांगली तयारी करू शकाल. 5वी 8वी स्कॉलरशिप आणि नवोदयाच्या बॅचेस ऑलरेडी सुरू आहेत. सकाळी 6 ते 7 आणि 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये मराठी सेमीच्या बॅचेस असतात. संध्याकाळी 5:45 ते 8:30 पर्यंत इंग्लिश मीडियमच्या बॅचेस असतात. आणि म्हणून दोन्ही माध्यमासाठी आपल्याकडे बॅचेस उपलब्ध आहेत. जर आपण ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या. नाव, नंबर, ईमेल ID रजिस्टर करा आणि शालेय स्पर्धा परीक्षांना मुलांना घडवा. त्याशिवाय पर्याय नाही. थांबतो याच ठिकाणी. भेटूया नवीन एखाद्या नोटिफिकेशनच्या वेळेस, नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू. धन्यवाद.